बुलेटिनमध्ये कोणत्या 5 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत एक नजर टाकूया। धुळ्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। 2 गटात हाणामारी झाली आहे, तिघांची हत्या करण्यात आली आहे। नागेंद्र मोरे या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील। तर पुण्याच्या इंदापूरमधून एक बातमी आहे, 2 दिवसानंतरही भिगवणच्या मुलीचा पत्ता नाही आहे। नेमकं काय झालंय देविदास राखुंडे या संदर्भात आपल्याला अपडेट्स देणार आहेत। अकोल्यातून शुभम लोणकरच्या नावानं 2 कोटींची मागणी करण्यात आली आहे। योगेश शिरसाट यांच्याकडून आपण ही बातमी जाणून घेणार आहोत। तर मुंबईत भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बंदोबस्त कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। विशेषतः अल्पसंख्याक विभागातल्या महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप एनडीटीव्ही मराठीने दाखवल्यानंतर आता चौकशीचं आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिलंय। सागर कुलकर्णी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील। तर हिंगोलीतून बातमी आहे, ऑनलाईन गेमच्या नादात हिंगोलीचा एक मुलगा थेट हरियाणात पोहोचला। काय झालं होतं नेमकं समाधान कांबळे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। मात्र सुरुवात करणार आहोत धुळ्याच्या बातमीनं। धुळ्याच्या पिंपळनेर इथं साखरपुड्यात 2 गटात तुफान हाणामारी झाली। यात 3 जणांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 गटातील वादातून धारदार शस्त्रानं वार केल्यानं 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 ते 3 जण गंभीर जखमी झाले। या घटनेत सुरेश गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झालाय, तर साई गोसावी याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या प्रकरणी गुजरातच्या सोनगड इथे 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यशवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड, जतीलाल, त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड, त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड, विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड। अजून काय बाकीच्यांचे नाव माहिती नाहीये, काय असलं तर आम्ही नाव तुम्हाला कळवू। परशु शंभू गोसावी या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे। याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगडमध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे, पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो, त्यांच्या काय नादी लागलो नाही। त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं, पण ते झालं। पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काही संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेशगिरी गोसावी याची डेट झाली आहे। धुळ्यातल्या पिंपळनेर इथली धक्कादायक घटना आहे। साखरपुड्याच्या कार्यक्रमात 2 गटात वाद झाला आणि या वादातून तिघांचा मृत्यू झाला, तिघांची हत्या झालेली आहे। या प्रकरणात आता सोनगडमधून दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, इतर अजूनही फरार आहेत। कठोर कारवाई करण्याची मागणी आता मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे। आपण ही दृश्य बघतोय, ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर मृतांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात 2 गटात तुफान हाणामारी झाली आणि या हाणामारीचं पर्यवसान हत्येत झालं, तिघांचा मृत्यू झालाय। कट रचून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे, कारण काही व्हॉट्सअप स्टेटस त्या अनुषंगाने ठेवण्यात आल्याची चर्चा आहे आणि नेमकं काय घडलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत। आताची ही ताजी दृश्य बघतोय धुळ्याच्या पिंपळनेरमधली। नागेंद्र मोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलणार। नागेंद्र आपल्यासोबत आहेत। नागेंद्र, या सगळ्या प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे व्हॉट्सअपला एक स्टेटस ठेवण्यात आले होतं आणि कट रचून ही हत्या केल्याचा आरोप केला जातोय। काय नेमकं तथ्य आहे या सगळ्या चर्चेमध्ये आणि नेमकं काय घडलं होतं, ही हाणामारी होण्यासाठी कारण काय ठरलं होतं? आपले प्रतिनिधी नागेंद्र मोरे यांच्या नागेंद्र, माझा आवाज येतोय का? नागेंद्र, या सगळ्या प्रकरणात नेमकं कारण काय ठरलं होतं हाणामारी सुरू होण्याचं? आणि असं बोललं जातं की कट रचून ही हत्या केल्याचा संशय आहे, तशा अशाचे काही व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचं सुद्धा कळतंय। काय नेमकी माहिती आहे? नक्कीच विनोद सर, आपण जर पाहिलं तर पिंपळनेरमध्ये आज या ठिकाणी साखरपुडा आणि हळदचा कार्यक्रम पार पडत होता आणि दोनही गट जे आहेत ते कौटुंबिक जुना वाद होता। याच्यातनं हे कारण आता समोर येत आहे। मात्र आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच जे काही गुजरात राज्यातील सोनगड येथील गावातील जे काही समोरचं वराड होतं त्याने या ठिकाणी काही दिवसांपूर्वी स्टेटस ठेवलं होतं की 18 ते 19-20 या 3 दिवसांमध्ये आम्ही काय करतो हे आपण येणाऱ्या काळात पाहू।
असं अशा प्रकारचं स्टेटस त्यांनी ठेवलं होतं आणि हे स्टेटस आता महिताच्या नातेवाईकांनी या ठिकाणी दाखवलं आहे. तर आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की अशा प्रकारचं स्टेटस या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की कुठेतरी कौटुंबिक वाद होता आणि हा वाद इतका विकोपला गेला. आज साखरपुड्याच्या कार्यक्रमातच सोनगड येथील जे काही संशयित आरोपी आहे यांनी धारदार शस्त्राने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हल्ला करून या ठिकाणी 3 जणांना या ठिकाणी ठार मारलेला आहे. तर 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकाचा धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान या ठिकाणी मृत्यू झाला आहे. तिघी कुटुंबातील जे गोस्तावी कुटुंब होतं आणि त्यांनी आपल्या जुन्या वादातून या मोठ्या हाणामारी या ठिकाणी झालेली आहे. आणि प्रत्यक्षदर्शींनी या ठिकाणी सांगितलं आहे की हाणामारी इतकी तुफान होती की अक्षरशः या ठिकाणी जे कोणी या ठिकाणी भांडण सोडवण्यासाठी जात होतं त्यांच्यावर धारदार शस्त्राने या ठिकाणी हल्ला करण्यात येत होता. त्यामुळे कोणीही जवळपास या भांडणामध्ये पडत नव्हतं. त्यामुळे या ठिकाणी 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पोलिसांना या घटनेसंदर्भात माहिती मिळाली त्यांनी तात्काळ या ठिकाणी 2 संशयित आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेतल्याचं देखील समजत आहे. सर, धन्यवाद नागिन दिलेल्या अपडेट्सबद्दल. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात काय तथ्य आहे ते समोर येणं गरजेचं आहे. पुढची बातमी भिगवणमधून आहे. भिगवणमधील तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली. ती म्हणजे जवळपास 40 तास उलटून सुद्धा या मुलीचा पत्ता लागलेला नाही आहे. त्यामुळे अपहरण झालेली मुलगी ही स्वतः कॅमेरासमोर आली होती आणि तिनं आपलं अपहरण झालं नसल्याचा दावा केला होता. त्यावर गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार यांनी सांगितलं होतं की या मुलीचा जो व्हिडिओ आता नातेवाईक आणि पोलिसांकडे आलेला आहे तो जबरदस्तीनं तिच्याकडून रेकॉर्ड करून घेतलेला आहे आणि आता 2 दिवस जवळपास होत आलेले आहेत. 48 तास उलटत आलेले आहेत. असं असताना या मुलीचा शोध लागू शकलेला नसल्यामुळे खरंच या मुलीचं अपहरण झालंय का अशी शंका उपस्थित केली जाते. देवा राखुंडे या संदर्भात आपल्याला अपडेट्स देत आहेत. देवा, जवळपास 2 दिवस उलटत आलेले आहेत, अजूनही या मुलीचा पत्ता नाही आहे. काय अपडेट्स या प्रकरणात आहेत? विनोद, अगदी खरं आहे की आता या मुलीच्या बेपत्ता होण्याला जवळपास 48 तास पूर्ण झालेत. कारण मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास ही घटना घडली होती आणि त्यानंतर काल आपण बघितलं बुधवारी आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार संग्राम जगताप असतील, यासोबतच हजारोच्या संख्येमध्ये हिंदू समाज बांधव जे आहेत ते भिगवण पोलीस ठाण्यासमोर जमले होते. कोणत्याही परिस्थितीत आमची मुलगी आम्हाला पाहिजे अशी ठोक भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली होती. आमदार गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील, हे दोघेही पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना भिगवण पोलीस ठाण्यामध्ये भेटले. त्यांच्या आतमध्ये चर्चा झाली. पोलिसांनी त्यांना विश्वास दिला की पोलीस खातं काम करतंय, सर्व पद्धती आम्ही तपासाच्या वापरत आहोत. या कामी 6 पोलिसांची पथकं आम्ही वेगवेगळ्या भागात रवाना केलेली आहेत आणि काहीही करून लवकरात लवकर या मुलीला आम्ही शोधून काढू आणि या किडनॅपिंग मागचं खरंच किडनॅपिंग आहे की ते स्वतःच्या मर्जीने गेलेले, या बाबतीत सर्व गोष्टी आम्ही क्लिअर करू. यानंतर गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील यांनी भिगवण शहरामध्ये पुणे सोलापूर हायवेवरती एक सभा देखील घेतली, आक्रोश मोर्चा घेतला आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की अशा पद्धतीनं जर आमच्या कुटुंबातील महिला मुली कोण उचलून घेऊन जात असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही, आम्ही शांत बसणार नाही. जो काही मुलीचा व्हिडिओ बाहेर आलेला आहे तो व्हिडिओ दबावातून निर्माण केलेला आहे. त्या मुलीवरती दबाव ठेवण्यात आलेला आहे. ज्याने मुलगी घेऊन गेला, किडनॅप केली, अर्थात त्याच्या ताब्यात ती मुलगी आहे. तो जो सांगेल, ज्या पद्धतीनं तिला बोलायला लावेल त्याच पद्धतीने ती मुलगी बोलेल अशी आम्हाला शंका आहे. त्यामुळे पोलीस खात्यानं ही मुलगी शोधावी, तिचा शोध लावावा, आरोपीला ताब्यात घ्यावं आणि मग पोलिसांनी तिचा जबाब घ्यावा. या जबाबामध्ये जर ती बोलली की मी माझ्या स्वमर्जीने गेलेली आहे, माझं खरंच त्याच्यावरती प्रेम आहे, तर विषय याच्यामध्ये क्लिअर होऊ शकतो. आता आपण बघितलं तर या घटनेला 48 तास विनोद झालेले आहेत. अद्यापर्यंत पोलिसांना या मुलीचा शोध लावण्यात यश आलेलं नाही. भिगवण पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात मंगळवारी 4 वाजताच म्हणजे 17 फेब्रुवारीलाच अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे. आज 48 तास पूर्ण होतात. 6 पथकं रात्रंदिवस शोध घेतात. पोलीस वेगवेगळ्या पद्धतीनं गोपनीय माहिती असेल, इतर काही तांत्रिक बाबी असतील, सीसीटीव्ही फुटेज असतील, लोकेशन्स असतील, या सर्व पद्धतीचा अवलंब करतात. मात्र अद्यापपर्यंत ही किडनॅपिंग झालेली मुलगी भेटत नाही. याचा अर्थ नक्की काय काढायचा असा प्रश्न अनेकांच्या पुढे उभा राहिलेला आहे. आपण जे पोलिसांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, सूत्रांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये असं समजतं की आता 6च्या ठिकाणी 10 पोलिसांची पथकं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली
आलेले आहेत. पोलीस कसोशीनं या संपूर्ण प्रकाराचा तपास लावण्याचा प्रयत्न करतात, कारण गोपीचंद पडळकर यांनी हे काल क्लिअर केलेलं आहे आणि आमदार संग्राम जगताप यांनी देखील हे क्लिअर केलेलं आहे की आज शिवजयंती आहे, शिवजयंतीच्या महोत्सवावरती आम्ही गप्प बसत आहोत. आज आम्ही या ठिकाणी पोलिसांना वेळ देतोय. मात्र जर उद्यापर्यंत आमची मुलगी पोलिसांनी शोधून नाही काढली, आमच्या समोर तिचे जबाब नाहीत घेतले, खरंच तिचं अपहरण होतं की प्रेम प्रकरण होतं याचं जर क्लिअरिफिकेशन नाही झालं तर परवा दिवशी म्हणजे उद्या या संदर्भातली ठोस भूमिका आम्ही घेऊ. पुन्हा आम्हाला अगदी. पोलिसांना याची संदर्भातली उत्तरं द्यावी लागतील. मग आम्ही आमची पुढची दिशा ठरवू. अर्थात उद्या काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. सध्याच्या स्थितीला तरी 48 तास ओलांडून पोलिसांना या मुलीला शोधून काढण्यात सपशेल अपयश आलं. विनोद, अगदी. आता कुटुंबियांनी असा इशारा दिलेला आहे, उद्यापर्यंत आम्ही वाट बघू, अन्यथा पुढचा आंदोलनाचं स्वरूप स्पष्ट करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. धन्यवाद देवा दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता बातमी आहे अकोल्यातून. अकोल्यातील भाजपच्या शहराध्यक्षांना सिग्नल ॲपवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही धमकी शुभम लोणकरच्या नावानं देण्यात आली आहे. अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे याच्याकडून रक्कम वसूल करून द्यावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा या धमकी देणाऱ्यानं दिला आहे. या दरम्यान धमकीनंतर पोलिसांनी शहराध्यक्षांना पोलीस संरक्षण दिलं आहे. शुभम लोणकरचं नाव यापूर्वी कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईशी असलेल्या संबंधांमुळे चर्चेत आलं होतं. योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. योगेश, हा नेमका प्रकार काय आहे आणि आता पोलिसांनी काय पावलं उचलली आहेत? नक्कीच विनोद सर, मुंबईत बॉलिवूड अभिनेते तसेच राजकीय नेत्यांना धमक्या देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई या गँगने आता अकोल्यातही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संचार केल्याचं दिसून येत आहे. अकोल्यातील भाजपचे नगराध्यक्ष जे आहेत त्यांना 2 कोटी रुपये द्या, अन्यथा तुम्हाला पाहून घेऊ अशी धमकी दिल्याचा सिंगल ॲपवर एक मेसेज आला आहे. आणि अकोट विधानसभेचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना याबाबत तुम्ही सांगा असं म्हटलं आहे. दरम्यान यावर आता पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी या नगराध्यक्ष जे नगरसेवक हे आहेत, महानगर अध्यक्ष त्यांच्या घरासमोर आता बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान आता या प्रकरणाची तपासणी आता पोलीस करत आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगने आता ग्रामीण भागातही संचार केल्यामुळे आता अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. आता याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. विनोद सर, धन्यवाद योगेश दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की अकोल्यात हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि पोलीस आता याचा तपास करतायत. आणि आता पुढची बातमी मुंबईतून आहे. अतिशय धक्कादायक बातमी आहे. NDTV मराठीनं या बातमीचा पाठपुरावा सुरू केलेला आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या दिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याची बाब उघड झाली होती आणि अल्पसंख्याक विभागातला भ्रष्टाचार या निमित्तानं समोर आला होता. पण आता अल्पसंख्याक विभागातल्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्यात. अल्पसंख्याक विभागात एक महिला अधिकाऱ्याची चलती असल्याची माहिती समोर येते आहे. या महिलेनं आपल्या सहकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिलेला आहे. शाळांना अल्पसंख्याक दर्जा देऊन कशी कमाई करते येते याचा मार्गच या बाईंनी आपल्या वरिष्ठांना दाखवल्याचं काही अधिकारी खाजगीत बोलत आहेत. आणि या प्रकरणातली एक ऑडिओ क्लिपसुद्धा NDTV मराठीनं काल दाखवली होती. त्यामुळे अल्पसंख्याक विभागात नुसत्या एका दुसऱ्या बदलीनं काम भागणार नाही आहे, तर जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना गजाआड करण्याची गरज व्यक्त केली जाते. नेमकी काय ऑडिओ क्लिप होती आपण ऐकूयात. पण तो 3 लाख काही तयारच होईना. आता ते लोक म्हणतात 1 लाख रुपये काय आणून देता मंत्र्याचे, 2-2 लाख रुपये तर कमी दिले पाहिजे तुम्ही एका संस्थेचे. काय एकदम हे खरं नाही त्यांचं. आता कसं होतंय हे बाकीचं पण सगळंच ह्या छोट्या छोट्या संस्थामुळे आमचं मला नाच पण नाही भेटत. ह्या मागच्याच आठवड्यात त्या लोकांकडे गेलेलं तर मला तिकडे गेलं ना, तिकडं खाली आम्हाला आलं, मधल्यानेच खाऊन घेतलं. त्यामुळे ते क्लिअर हिशोब द्यायला लागतोय आता त्यांना. आणि त्यात ते बोलले की 1 काय देताय तुम्ही, 2 तरी दिले पाहिजेत वरती, छोटी असली तरी. तर मी आठवड्याला 10 काढेन 2 वाले म्हणले तर त्यांनी परमिशन दिली. सगळीच यादी त्यांना, पण जे छोटे लोक ना ती पण परमिशन आपल्याला करू दिली. काय होतंय ते म्हणतात कुठलं केलेलं बघ, अहो मी तुम्हाला ह्याचे चांगले पैसे मिळवून दिले असते 10-15 मात्र. माझ्या विश्वास असल्यासारखं होतं की त्यांनी खाली घेतले काय आणि मग आपल्याला कमी आणून देत आहेत म्हणून ते म्हणतात. ते पुढेच घेतले त्यांनी, पण त्यांनी कोणालाच दिले नाही. त्याच्यात त्याच्याबरोबर भंडारावाला होता, तो म्हणतोय त्याला 1.5 मध्ये केले वरवत्ती. त्याला समजून सांगू काल आम्ही 2 दिवस थकलो की खाली काहीच केलं नाही त्यांनी. 1.5 परस्पर 2 तरी तुला हे करू. काल तो परत गेला निघून न बोलता.
2 पण करायला होता तयार. माझं नाव येत नाही, शेवटी माझंच येतंय नाव किती काय केलं तर. म्हणून मग मी पण म्हणते की सगळं करायचं आणि माझाच तोटा. दरम्यान अल्पसंख्याक शाळांना दर्जा देण्याचं काम कसं चालतं याची ही सनसनाटी ऑडिओ क्लिप NDTV मराठीच्या हाती लागली होती आणि NDTV मराठीनं ही बातमी लावून धरली आणि आता याची दखल सरकारनं घेतली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. ऑडिओ क्लिपमध्ये तथ्य असेल तर त्याची शहानिशा करून चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं योगेश कदम यांनी म्हटलंय. तसंच जे कोणी अधिकारी यात सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलंय. अल्पसंख्याक विभागाच्या महिला अधिकारी विशाखा आढाव यांची संस्थाचालकांसोबतची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती NDTV मराठीच्या हाती लागलेली आहे. जवळपास 1,500 ते 2,000 संस्थाचालकांना म्हणजे दर्जा देण्यासंदर्भातली ही चर्चा आणि जवळपास प्रत्येक संस्थेकडून 3 लाख रुपये घेण्याचं देखील त्याच्यात संभाषण आहे. काय या संदर्भात जर का या ऑडिओ क्लिप मध्ये तथ्य असेल, जर का ह्याची शहानिशा केली जाईल, याची चौकशी केली जाईल आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये सामील असतील नक्कीच त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सागर, अल्पसंख्याक विभागातल्या आता सुरस कथा बाहेर यायला लागलेल्या आहेत. एक एक कथा बाहेर येतात. त्यानुसार फक्त एकाच दुसऱ्या शेणॉयपुरतं हे प्रकरण मर्यादित नाही आहे, तर शेणॉय हा या सगळ्या हिमनगाचं एक छोटंसं टोक असल्याचं बोललं जात आहे. अजूनही अल्पसंख्याक विभागातले काय काय कारनामे समोर आले आहेत? विनोद, मुळात अल्पसंख्याक समुदायामध्ये जो विभागाच्या वतीने जी फायली मंजूर केलेल्या आहेत त्याच्यात साधारणतः किती अमाऊंटचा व्यवहार होत होता हे स्वतः या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून दिसून येतं. अर्थात यातल्या ज्या महिला अधिकारी आहेत त्यांना या संदर्भात विचारायचा त्यांचा संपर्क मात्र झाला नाही आहे. दुसरीकडे मुद्दा उपस्थित राहतोय तो की फक्त उपसचिव, सहसचिव किंवा खालच्या तत्सम अधिकाऱ्यांपर्यंत हा मर्यादित आहे का, की ह्या सचिव दर्जांपर्यंत पर्यंत हा विषय आहे. आणि संबंधित खात्याचे ज्यावेळेस ज्यावेळेस मंत्री म्हणून अजित पवार होते किंवा त्याच्या आधी माणिकराव कोकाटे होते, त्यांनी दिलेल्या स्थगितीला तात्काळ त्यांच्या अजित पवारांच्या निधनानंतरच त्या दिवशी इतक्या तडकीफडकी काढण्याचा आदेश हे फक्त उपसचिव, कक्ष अधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांकडनं दिला म्हणून की झाला की सचिवसुद्धा यात इन्व्हॉल्व्ह आहेत. अशा सगळ्या प्रकरणाची आता चौकशी होणं अपेक्षित आहे आणि तशा स्वरूपाच्या मागणीसुद्धा करण्यात जात आहेत. मुळात अल्पसंख्याक शाळांना दर्जा देऊन त्यातनं साध्य काय करायचं आहे याविषयी सुद्धा प्रश्न आता उपस्थित होत आहेत. कारण की अनेक ठिकाणी कॉन्व्हेंट स्कूल या फक्त कॅथलिक किंवा अल्पसंख्याक म्हणून फक्त मुस्लिम समुदायापर्यंत पाहता येत नाही. या जैन तत्सम इतर ज्या शाळा आहेत त्यासुद्धा अल्पसंख्याकांच्या अंतर्गत बेनिफिट घेतात. याच्यामध्ये सगळ्यात 2-3 गोष्टी जर बेनिफिटचा विचार केला तर TETचा नियम लागू होत नाही त्यांना. एज्युकेशन लॉस जे इतर जे अनुदानित शाळांसाठी लागू आहेत ते होत नाही. यात ग्रँटेडचा विषय येत नाही. यात तिथे कुठलेही ॲडमिशनची नियमावली होत नाही. असे अनेक प्रश्न येत आहेत आणि यामुळेच अनेक खाजगी मोठ्या शाळांना, अनेक मोठ्या धनदांडगे जे शिक्षक संस्था आहेत यांना, शिक्षण सम्राट आहेत यांना या अल्पसंख्याक समुदायाच्या GRच्या अंतर्गत फायदा घ्यायचा आणि अर्थात यासाठी लाखो रुपयांची एक फाईलसाठी मूल्य मोजण्याचं काम केलं गेलेलं आहे. आता प्रश्न आहे की या खात्याचे जे सचिव विद्यमान आहेत ते सुद्धा यापूर्वी वादग्रस्त ठरलेले आहे. साताराचे कलेक्टर म्हणून ते होते त्यावेळेस तिथे वादग्रस्त ठरले. गडचिरोली गोंदियामध्ये होते त्यावेळेस सुद्धा तिथे वादग्रस्त ठरलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली जाते का सचिव स्तरावरची वेगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत याची इन्क्वायरी होणार आहे का? कारण की सोमवारपासून या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यातच अल्पसंख्याक विभाग वादग्रस्त ठरलेला आहे. दुसरीकडे झिरवाळांसारखं प्रकरण सुद्धा गाजतंय. मंत्रालयात ACBचा ट्रॅप होतो. थेट मंत्री कार्यालयातले PS सारखा अधिकारी गायब झालेला आहे. तिथला क्लार्क सारखा अधिकारी पोलीस कस्टडीमध्ये आहे. असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत की प्रशासन आणि भ्रष्ट प्रशासन, लालफितीचा कारभार हे फक्त शब्दावली आपण आतापर्यंत ऐकतो, पण थेट मंत्रालय जे राज्य शासनाचं सगळ्यात मुख्यालय आहे इथपर्यंत थेट जर या गोष्टी गाजत असतील तर याचे पडसाद हे किमान अधिवेशनात उमटतील आणि शासन त्यावेळेस तरी थेट या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कारवाईचा बडगा दाखवेल का, इतकं प्रामुख्याने धाडस दाखवण्याचा तरी प्रयत्न करेल का, असे अनेक मुद्दे आता उपस्थित होताना दिसून येतात. अगदी म्हणजे मंत्र्यांच्या ऑफिसमध्येच राहून भ्रष्टाचार करण्यापर्यंत जर अधिकाऱ्यांची मजल जात असेल तर या अधिकाऱ्यांना आता रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे ही हिंमत शासन दाखवणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता हिंगोलीतून एक अतिशय धक्कादायक बातमी आहे.
ऑनलाईन गेममधून झालेल्या ओळखीमुळे 16 वर्षाच्या एका अल्पवयीन तरुणानं थेट हिंगोली सोडून हरियाणा गाठल्याची घटना उघड झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील 16 वर्षीय तरुणाची मोबाईलवर गेम खेळत असताना एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली आणि काही दिवसांपासून दोघांमध्ये ऑनलाईन संवाद सुरू होता. त्या मित्रानं संबंधित तरुणाला हरियाणात येण्यासाठी प्रवृत्त केलं आणि गेमच्या नादात 9वीत शिकणारा हा अल्पवयीन तरुण घरात न सांगता थेट हरियाणाकडे निघाला. आईवडिलांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार हिंगोली शहर पोलिसात दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. मुलाचं लोकेशन हे दिल्ली आल्यानं पोलिसांचा संशय अधिकच वाढत गेला आणि मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हिंगोली शहर पोलिसांचे रमेश कोरडे आणि राहुल जोगे यांच्या पथकानं हरियाणात जाऊन या तरुणाला अखेर ताब्यात घेतलंय. समाधान कांबळे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत. समाधान, हा सगळा प्रकार लक्षात आलेला आहे. यानंतर या मुलाशी काही बोलणं झालंय का? पोलिसांनी या मुलाची चौकशी केली असता मुलानं काय सांगितलंय? तिथं गेल्यानंतर हरियाणात नेमकी काय घटना घडली? काही गोष्टी या मुलाकडनं कळल्या आहेत का? निश्चित सर, आपण जर बघायला गेलं तर हल्ली जे तरुण युवक आहेत ते मोबाईलच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच जे ते हिंगोलीतील तरुण जे आहे ते या मोबाईलच्या आहारी गेलेला आहे. मोबाईल गेमच्या नादी लागून हा तरुण थेट हरियाणामध्ये पोहोचलेला आहे. पोलिसांनी हे तपासचक्र संपूर्ण फिरवल्यानंतर हे तरुण जे आहे दिल्लीत असल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी दिल्ली गाठला आणि त्यानंतर त्या मोबाईलवरून लोकेशनवरून हा तरुण जे आहे ते हरियाणात पोहोचल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलेलं आहे. या तरुणाला सध्या हिंगोली पोलिसांनी हिंगोलीमध्ये आणलेला आहे. हा तरुण कशासाठी हरियाणामध्ये गेला होता, या जे ऑनलाईन गेमच्या नादी लागून जे आहे त्या दोघांमध्ये जे अनोळखी व्यक्ती आहे यांच्या दोघांमध्ये काय संभाषण झालेलं आहे, यांचा हेतू काय होता, याचं कारण जे आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही आहे. या संदर्भात हिंगोली पोलीस जे आहे ते तपास करत आहे. हिंगोली पोलिसांचं जे पथक आहे ते थेट हरियाणामध्ये गेलं होतं आणि हरियाणामधून या युवकाला जे आहे ते हिंगोलीमध्ये आणण्यात आलेलं आहे. हिंगोली पोलिसांकडून पुढील तपास जो आहे ते करण्यात येत आहे. सर, धन्यवाद समाधान दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि इतरही सहकारी आपलेही आभार. आपण बघतोय की अतिशय महत्त्वाच्या या 5 बातम्या होत्या आणि आता या 5 बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. लगेच परत येऊया. बघत रहा NDTV मराठी.